आपल्या सर्वांचं जागृत देवस्थान वेताळेश्वर महाराजांचा भव्य दिव्य असा उत्सव आज या ठिकाणी बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून संपन्न होत आहे। आज आणि उद्या बैलगाडा शर्यती या ठिकाणी संपन्न होत असताना आज प्रथमतः आपल्या हिंदू शास्त्राप्रमाणे गुढीपाडव्याच्या आपणा सर्व उपस्थित युवा वर्गाला, बैलगाडा मालकांना, ज्येष्ठ मंडळींना, महिला भगिनींना या ठिकाणी प्रथमतः खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचा आमदार या नात्याने पहिल्यांदा आपणाला सर्वांना शुभेच्छा देतो। खऱ्या अर्थानं मांजरेवाडी पिंपळाची या ग्रामस्थांच्या माध्यमातून वेताळेश्वर महाराजांचा उत्सव करत असताना प्रथमतः या मंडळींनी आपल्या वेताळेश्वर महाराजांचा ओटा असेल आणि परिसर सुधारणा करण्याचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने केलं आणि वेताळेश्वर महाराजांचे आशीर्वाद घेऊन या गावातील प्रत्येक नागरिक, युवा वर्ग, प्रत्येक कुटुंब हे अलीकडच्या कालावधीमध्ये या ठिकाणी सदन होत चाललेलं आहे आणि त्या भूमिकेतून भीमा नदीच्या कडेला, त्याचबरोबर पुणा नाशिक हायवे असेल आणि आपल्या राजगुरुनगर शहराच्या जवळ असणारे हे गाव एक प्रगतीच्या दिशेने जात असताना या गावातील युवा वर्गांनी, बैलगाडा मालकांनी आपल्या गावच्या गायरान जागेमध्ये भव्य दिव्य अशा या बैलगाडा घाटाची संकल्पना आखली आणि आज खऱ्या अर्थाने गेले 2 वर्षापासून या बैलगाडा घाटामध्ये आपल्या सर्वांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये बैलगाडा शर्यती संपन्न होत आहे आणि या शर्यतीच्या माध्यमातून आलेल्या सर्वांचं आदरातिथ्य, सन्मान आपण या ठिकाणी करत आहात। सर्व सहभागी बैलगाडा मालकांना प्रथमतः या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो। गेले 3-4 वर्षापासून बैलगाडा शर्यती आपल्या सुरू झाल्या। मी असेल, माझा मित्रपरिवार असेल, आम्ही या ठिकाणी स्वतःच्या योगदानातून आपल्या तालुक्यामध्ये जवळजवळ 60 ते 70 घाटांना मदत करण्याची भूमिका त्या ठिकाणी राबवली आणि त्याचाच परिणाम असा झाला की आपल्या तालुक्यातील तरुण वर्ग असेल आणि बैलगाडा मालक असतील यांनी भरघोस मतांनी खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाची 4 महिन्यापूर्वी ज्यावेळेस निवडणूक लागली त्यावेळेस माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, आपल्या जवळचा कार्यकर्ता आहे म्हणून त्या ठिकाणी 52,000 मताच्या लीडनं या तालुक्याचं नेतृत्व करण्याची संधी आपल्या माध्यमातून मला मिळाली आणि त्या संधीचं सोनं या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचं बाष्कळ न बोलता पहिल्या दिवसापासून सभागृहामध्ये असेल, विधान भवनामध्ये असेल, आपल्या तालुक्याचा बारीक सारीक प्रश्न, मग पाण्याचे प्रश्न असतील, वाहतुकीचे प्रश्न असतील, ट्रॅफिकचे प्रश्न असतील, अनेक प्रश्न आपल्या तालुक्याला भेडसावत आहेत की जे प्रश्न या ठिकाणी आत्ताच भाषण करून जे गेले त्यांना 15 वर्ष सोडवता आले नाही, ते प्रश्न मी या ठिकाणी 3 महिन्यामध्ये मार्गी लावण्याला सुरुवात केलेली आहे। घाटामध्ये यायचं, दुसऱ्यावर टीका करायची, आता घरी बसले देवपूजा करा, लोकांशी चांगलं वागा, पण घाटामध्ये येऊन आमच्यासारख्यावर जर टीका केली तर तुमच्यावर 100 पटीने आम्ही टीका करून पुढच्या वेळेस तुम्ही पुन्हा आमच्या विरुद्ध उभे राहा। आता 52,000 मतांनी पडलेत, पुढच्या वेळेस 1,00,000-1,15,00,000 मतांनी आम्ही जर तुम्हाला नाही पाडलं तर आम्हालाही पण या ठिकाणी वेताळेश्वर महाराजांचे आशीर्वाद आहेत। या ठिकाणी हेवे दावे करायला आम्ही आलो नाही, परंतु याच व्यासपीठावर हे महाशय गेल्या वर्षी बोलले होते की मांजरेवाडी गावची सर्व कामं मी केलीत। त्यांच्या समोर मी आव्हान केलं होतं की मांजरेवाडी गावची 100% कामं बाबाजी काळेंनी केलेत, त्यावेळेस त्यांना उत्तर देता आलं नाही। सांगायचं तात्पर्य एवढंच